ठरलेल्या रूटप्रमाणे उज्जैन स्टेशनला आलेलो आहेत आम्ही. आता व्यवस्थित रेडी वगैरे होऊन मंदिरात जाण्यासाठी तात्काळ निघतो. काहीही उशीर न करता नंतर पुन्हा रात्रीच्याला तर आम्हाला छत्रपती संभाजीनगरच्या ट्रेनने बसायचे. बहुतेक डायरेक्ट ट्रेन नाही आहे, त्यामुळे आधी आम्हाला भोपाळला जावं लागेल. भोपाळवरून तेवढे कुठं नेत आता बघू. आता जे होईल ते होईल, पण दर्शनाला तर आलं. जय महाकाल. रिक्षात बसलो तर आता आम्ही लय रिक्षावाल्यांनी डोकं खाल्लंय. शिल्लकच बकबक करत येतं, जे सांगितले ते नाहीत करीत आहे. आता एक रिक्षावाला झालाय कन्व्हिन्स. मान काका पुढं रिक्षा चालवायचं शिकत आहेत. गाण्याचा धंदा चाला ना म्हणून आता म्हणजे रिक्षा चालवायचं शिकायला लागले ते. काय ना काहीतरी कुठून ना कुठून तरी इन्कम जोडली पाहिजे ना माणसाला खाण्यापिण्यासाठी. त्यामुळे गतिमान काकांनी रिक्षा चालवायचा निर्णय घेतलेला आहे. गाण्यापेक्षा त्यांना त्यात रुची वाटली जरा. काय हसत होतो हा? तुझी घ्यायला लागल्यावर बरं रडतो, दुसऱ्याची घ्यायला लागल्यावर बरं हसत. इजले दात खिळी बसते त्याचं घ्यायला लागल्यावर. आता तुझं काय ट्रेनर हां, त्यांनी कालच्या व्हिडिओमधले बरेचसे सीन त्याच्या रिलेटेड आलेले कट करायला लावलेत. मला बळच रडायला लागला होता ते, त्यामुळं मला नाविलाजाने कट करावं लागले. शावले मामा काकासोबत डिस्कशन करायला लागले. आता त्यांना काय माहिती काका आपला किती लेजेंडरी प्लेअर आहे. साबळेसोबत काकाचं कम्पॅरिझन होतं म्हणल्यावर काही जोक ते मराठी बोलतोय. रिक्षावाला एक पटन काका दुप्पट आपला. काका काय बोलूस तर रिक्षा आमच्या जागेवर पोहोचून जाईल मंदिरात. आम्ही पाया पडून निघून जातो. अरे हो, उज्जैनला आल्यावर चुकून रिक्षा करू नका. इथं सगळे रिक्षावाले दलाल येत नसते. आल्याच्या नंतर प्रत्येकाला म्हणजे चला चला रूम करा, पण बिलकुल रूम करायचे नाही. त्यांना पर पर्सन 50 रुपये भेटतात. आम्ही 5 जण होतो, त्यामागे त्यांना 250 रुपये भेटले असते. त्यामुळे ते आमच्या मागे लागले होते रूम करा. पण आम्हाला तर रात्रीच्यालाच निघायचे होते, त्यामुळे आम्ही तर काय रूम केली नाही. पण तुम्ही जर समजा कधी आले उज्जैनला तर बिलकुल स्टेशनपासून रिक्षा करू नका. पुढूनच शक्यतो करा. स्टेशनवाले लय मागं लागतात, लय मागं फिरत होते आमच्या करा म्हणून. तर आम्ही काय केली नाही. त्याला रिक्षावाल्याला काय माहिती आम्ही किती चिकाट लेवलचे माणसं आहेत ते. करण छपरीचं जोरदार साबळीची बॅग आपटणं कार्यक्रम सुरू आहे. काय घेण देण नाही. आदळाने दी फेकून दी काय कामाची. हा उगत आता आमचे कपडे ते ती कशी साबळेने बी गाड्यावरून 50 रुपयात एवढी मोठी ट्रॅव्हल बॅग घेतली होती. आता 50 रुपयात ट्रॅव्हल बॅग म्हणल्यावर आता तुम्ही विचार करा साबळे किती चिकट लेवलचा माणूस आहे. सध्या आम्ही लोकल वॉशरूममध्ये आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन चाललो मंदिरात दर्शन घ्यायला. केस वगैरे बघू शकता तुम्ही, वाळे वगैरे नाही. तर आपलं घर असल्यावर वेगळीच गोष्ट राहते, पण ॲडजस्ट करावं लागतं. त्या ठिकाणी असं ताट वाढलेले. साबळे तर दमच नाही, लगे लागला जेवायला. साबळेने ग्लासात भाजी पडली होती वाढताना चुकून, त्यामुळे त्यांनी ग्लास परत टाकायला पडली होती, त्यांनी चेंज करून दिला. घरी फरशीवर खाता असेल, पण इथं बघायला खरेदी बघा कसं चिडले. या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहे उज्जैनमध्ये. भरपूर गर्दी आहे या ठिकाणी. आम्ही चलतोय तिकडे. प्रसाद वगैरे घेतलाय, बॅग वगैरे ठेवल्या, चपला वगैरे ठेवल्यात बाहेर. आता आज चाललो दर्शनासाठी. आता वाजले जवळपास 7 वाजत आले असतील बहुतेक. मंदिर 10 वाजता बंद होतं आणि आमची ट्रेन आहे 2 वाजता. तर पुढचं असं नियोजन राहील. 2 वाजता भेटू छत्रपती संभाजीनगर. साबळे एकटा प्रसाद वागवीत आहे. त्याला वाटतंय की ते एकटा पुण्य कमी होईल, पण त्यात 20-20 रुपये क्वांट्री आमची पण आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावं. हां लक्षात घ्यावं. नाही आम्हाला पण पुण्य कमवायचं आहे ना, विषय ते. अरे तू दिसा नाही जरा थोडं आत ये.
हा आहे उज्जैनच्या मंदिराचा व्ह्यू आणि आत्ताच आमचं दर्शन कंप्लीट झालेलं आहे. खूप छान दर्शन झालं. तिथे सर्वजण उपस्थित आहे आणि तिथलचा व्ह्यू देखील तुम्ही पाहू शकता. खूपच मस्त आहे. गतिमान काका फोटो काढत आहेत या ठिकाणी. खूपच मस्त व्ह्यू आहे. वाव, व्ह्यूच्या प्रेमात पडलो मी. इतका छान व्ह्यू आहे इथे. असे माझे खूप सारे स्टॅच्यूज आहेत. इथून आतून मंदिर आहे. इथं बजरंगबलीचा स्टॅच्यू आहे. हा व्ह्यू पाहण्यासाठी लोकांची गर्दी पाहू शकता तुम्ही. फुल गर्दी झालेली आहे या ठिकाणी. प्रोजेक्टरने महादेवांचा इतिहास दाखवत आहेत. खूपच वेगळा एक्सपिरियन्स भेटत आहे. या ठिकाणी हे प्रदर्शित करण्यात आले आहे. आता आमचे दर्शन खूप छान झाले. वॉटर शो पण पाहिला. खूप सुंदर वॉटर शो होता. आणि आता आम्ही चाललो बॅग वगैरे घ्यायला. साबळे दोरा घेत आहे व हे चौघं बघत आहेत काय खरेदी करायची ते. पण मी काय दोरा वगैरे घ्यायचं मला काय आवड नाही. पण मी शक्यतो विचार करतोय की एक छानशी बाळी करावं मला. कानात मला आवडेल समजा तर ट्राय करतो. घेईन का नाही ते फिक्स नाही पण शक्यतो घेतो. पाहुण्याला कॅमेरावाला खूप आवडले. वहिनींना देतो काय की बहुतेक. मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. बरेच भक्त काय करते समजा दर्शन घ्यायचं असलं ना बाहेरून तर हे बघा हे असे अर्धवट चपला काढते. अर्धे पाय त्यातच दाखव ना. अर्धे चपला त्यातच ना अर्धे पाय असं म्हणजे तसं दर्शन घेते. तर असं त्यांना एक सांगायचं असं तुमच्या बापाने दर्शन घेतलं होतं का. व्यवस्थित पूर्ण चप्पल काढायची. व्यवस्थित दर्शन घ्यायचे. देवाला ते दर्शन मंजूर होतं. असं दर्शन असतं काय कुठं अर्ध्या चपला घ्यायचं दर्शन घ्यायचं. तुमच्या बापाने केलं का असलं करीत नका जाऊ. माहिती मला शिवाय पडतात पण हे व्यवस्थित दर्शन घेत जावं. आपल्या देवाचं आपण चांगलं दर्शन घ्यायला पाहिजे. थंडी वाजते म्हणून पाहुण्याने लाज न सोडल्याने दुसऱ्यांच्या शेकोटीत सामील झालाय. जरा थोडं लाज वाटली पाहिजे असं सामील व्हायला. गतिमान जी गाना सुनिये बताइए. आत्ता म्हणायला लागलं होतं बरं का पण आता विचारायला लागला ना ते जास्त भाव खातो. त्यामुळं जाऊ द्या आता त्याविषयी सोडून. आता आमची ट्रेन आहे जवळपास 2 का 2:30 वाजता. त्यामुळं आम्हाला असंच टाइमपास करणं. गतिमानला म्हणलं गाणं म्हण पण तो काय ऐका नाही. करण बी रील बघत बसलाय. करण केस विचार व्लॉग काढायचा आहे. करण व्लॉग काढायचं म्हणलं केस विचारायला लागतो आधी. त्यामुळे त्याला तसं म्हणलं. आणि हे पवनराजे मी पवनराजे इंस्टाला काढायचं युजर नेम मी पवनराजे. आता विचारलं मी त्याला तू तसं का टाकलंय तर तेव्हा म्हणला त्याला युजर नेम पुढे 1 2 3 4 असं नंबर टाकायला ऑकवर्ड वाटतं. मग जाऊ द्या म्हणलं आता असं बोलल्यावर काय बोलावं. तर आता साबळे एकटेचं म्हणणं सांगत होता. आम्ही आत्ताच असं एक्सप्लोअर करीत होतो. तिथे चहा आहे. तिथलचा चहा काय व्यवस्थित नव्हता. तर आमचा असंच बोलण्यामध्ये चर्चा अशी रंगली की महाराष्ट्रासारखं जेवण आणि चहा आणि इतर काही बी गोष्ट बाहेर देशात बाहेर राज्यात कुठंच भेटत नाही. महाराष्ट्रातले खाणे पिणे एकदम टॉप लेवललाच. पण इथे एवढं फिरलो पण आपल्या राज्यासारखी चव नाही कुठं. तुला काय आवडलं काय तुला जेवण आवडलं तुला? हे बी गतिमान पार्ट 2चे असून काही उपयोग नाही बोलतच नाही. गतिमान म्हणल्यावर गतिमान काका बघायले तोंड झाकून घ्यायला लागलं. साबळे आत्ता गेलता इथं शेकोटी करायला पण ती शेकोटीचा धुरळा त्याच्या तोंडावर आला आणि दिसायचाच बंद झाला. आला इकडं तोंड धुवायला. झुकूंगा नाही. काका या ठिकाणी शेकोटी करायला बसलेत. उघडणार फिरण्यात धुरळा गेला तर आम्हाला गाणे ऐकायला कोण नाही राहायचे. काकाची गाणी वर्ल्ड फेमस सिंगर गतिमानजी काका रानू मंडल यांचे मिस्टर.
बरं तुम्हाला कळालं असलं तर हसा, नाही कळालं तर माझी इज्जत काही गेलेली नाही. तुझी गती तेवढी कमी, त्यामुळे तुम्ही नाही समजले असं वाटतं. हा तुम्ही जरा उजेडात या, तुम्ही दिसा नाही. आता काका असा डान्स करीत होते असं. मी शूट करूच तर ते बाजूला गेलं, नाही तर त्याचा शूट घ्यायचा होता मला, पण त्याला क्लिक झालं. काकाकडे दाखव ना जरा. मी कोणता हे बंजारा डान्स करायला लागला होता का? ये तीनों अभी भांग पिए हुए और खुद को समझ ले गए हैं रहमान डकैत, पर ये रहमान डकैत है नहीं. ये भांग पीकर कुछ देर के लिए पब्लिक के सामने ऐसे ही नाचते, तमाशा करते. काका गाणं म्हण की. अरे डान्स करतो ना आम्ही, म्हण ना. ती रेहमान डक्कीचं म्हण ना, वरात खूप मस्त व्हायला म्हण की. अरे म्हण की. गाणं जी वळण पार गाणं ते म्हणून. गाणं समजलेच नाही तर कसं म्हणून. तुला आतापर्यंत कोणतं गाणं समजलंय? कहाणी सुना, जुबानी सुना. त्याचा आवाज चांगला नाही म्हणून त्यांनी गाणं न गाण्याचा संकल्प केलेला आहे. म्हणला त्याला वैकुंठाला जायचंय, पण तो शिवाय देतोय. बिलकुल लाज वाटत नाहीये त्याला, आणि काकाला बी बिलकुल लाज वाटत नाही. अरे किती फेमस सिंगर आहे राव त्यो, त्याचा जरा मान ठेवा. एवढा फेमस सिंगर असून त्याला शिवाय द्यायला भाग पाडतात. पटायला पाहिजे तुम्हाला. तू उजेडात ये, उजेडात थांब तू जरा. ट्रेनर साहेब तुम्ही जरा सांगा ना, हे असले विचित्र माणसं कसं तुम्ही म्हणजे आपल्या काकाचा मान करायचा, तुम्ही आता अपमान करायला लागले. 4 चौघ रजनीकांत सारखे ह्याच्या तोंडावर चंदन असं हे करू. चंदन आपण रजनीकांतचं कोणत्या पिक्चर मध्ये चंदन लावले? शिवाजी द बॉस. शिवाजी द बॉस मध्ये चंदन लावले का त्या तोंडाला? काका जाऊ द्या आता, ते काका वेगळ्या धुंदीत असते ते, आणि हे काय हे जरा नमुना आमचा अँटिक पिक्चर. जाऊ द्या राजे ते. हा पवन राजे, मी पवन राजे. जाऊ द्या आता, विषय द्या सोडून. दिसतेत का तुम्हाला? आता साबळे म्हणला की साबळेने आता स्वतःच कंपॅरिझन महादेवासोबत, कृष्णासोबत, त्यांच्यासोबत केलं. त्याचं म्हणणं असे की ते देव लोक बी काळे होते, तुम्ही माझ्यावरच कसं काय म्हणजे त्याच्याबद्दल बोलतो. तर माझं असं म्हणणं आहे, तो त्यांच्यासोबत कंपॅरिझन करतोय, आणि मी त्याला आता काळ म्हणल्यावर तो चिडत होता. मग आता चिडायचा काय प्रश्न? देवासोबत कंपॅरिझन करतोय म्हणल्यावर चिडायचा काय प्रश्न? आता या गोष्टीवर साबळेच काय म्हणणं आहे? तो लाजून तोंड दाखवित नाहीये. आता मी त्याचा शब्द पकडल्यावर तो अशी रिॲक्शन देतोय म्हणल्यावर तुम्हीच सांगा गाईज, माझं काय करायला पाहिजे? मी त्याचं माझी बोललेली गोष्ट बरोबर आहे का नाही ते तुम्हीच सांगा. हे असं केल्यावर मग असंच असतं गाईज. अरे पण आपण हाईत कोण? कंपॅरिझन कोणासोबत करायला लागलो? आपली लेवल काय ते बघा ना जरा. असलं असतंय. बरोबर आहे. बघा तिकडे तोंड करून घेतलंय, तर ती जॅकेट आणि तोंड ती काहीच दिसा नाही आता. तर मी आलो तर आता मसाला दूध प्यायला. काकाच्या तोंडाला पाणी सुटले. आता काका गाणंच म्हणायला लागत. हे तर बघा ना किती नंबर, लगी 1 नंबरलाच उभा राहिले. साबळे पळून गेला मागे. चिडलाय ते जरा चिडलं. मसाला दूध तिथेच आम्ही या ठिकाणी स्टेशनच्या रस्त्याला निघालो. खूप गरम मस्त वाटते आता. फ्रेश झालो ते एकदम, तरतरी आली. तर जाण्यासाठी सवारी आलेली आहे आमची स्टेशनला. वे टू छत्रपती संभाजीनगर. 2 वाजता ट्रेनचा टायमिंग सांगितलं. बोला तुम्ही. 2चा ट्रेनचा टायमिंग आहे मित्रांनो. आम्ही 2 वाजता समजा उज्जैनवरून छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी बसणार आहोत. आणि आमचे 4-5 दिवस का कसे गेले ते आम्हाला बी नाही समजलं. सर्वांनीच खूप एन्जॉय केलं. प्रत्येकामध्ये वाराणसी झालं, अयोध्या झालं, ना आज आपलं उज्जैनला शेवटचा दिवस आहे. आणि उद्या परवापासून आमचं जे रेग्युलर चालू आहे ते कॉलेजमध्ये, पण ब्लॉग काही थांबणार नाही, ते कंटिन्यू येतच राहते ना. आता ठीक आहे. आता जास्त फन करण्यासाठी आम्ही काय करणार आहेत, एक बकरा बघणार आहेत. त्याच्या आतमधून असं समोरच्याला दिसणार नाही अशा ठिकाणी माईक लावणार आहेत आणि त्याला डेअर देणार आहेत. असं असं बोलतस तसं बोल, मग आणखीन इंटरेस्टिंग ब्लॉग बनतील. तर जस्ट वेट अँड वॉच. तर आता आमची जर्नी सक्सेसफुल झाली आहे. आलो आहे तर आम्ही आता छत्रपती संभाजीनगरमध्ये. खूप छान वाटलं फिरून, एक्सप्लोर करून. खूप काही शिकायला भेटलं, अनुभवायला भेटलं.
काय म्हणणं? एकदम सक्सेसफुल ट्रिप झाली मित्रांनो. आणि 6 दिवस बाहेर होतो. 1 तारखेपर्यंत आज 7 तारखेपर्यंत 7 वाजेपर्यंत टाइम बिन ते बी खूप भारी आहे. आणि आता आमची ट्रिप बी सक्सेसफुल झाली. सगळे खूप आनंदी आहेत. आणि रिग्रेट करायला कोणतीच गोष्ट राहिलेली नाही. तुझं काय म्हणणं? वी हॅड नेवर थिंक दॅट दिस ट्रिप विल बी सक्सेस बट खूप मजा आली, खूप एन्जॉय केला आणि आम्ही जो काही प्लॅन केला होता तो सक्सेसफुली कम्प्लीट झाला. खूप छान वाटलं साहेबांनी इंग्लिश बोलल्याबद्दल. चला तुझं काय म्हणणं आहे ट्रिपच्या बाबतीत? एकदम भारी वाटलं. 2 ज्योतिर्लिंग झाली, महाकालेश्वर आणि काशी विश्वनाथची पॉझिटिव्ह एनर्जी सारखं फील होत आहे. चला काका कुठे गेले? काय म्हणणं आहे तुझं? हे आपली ट्रिप वगैरे हां हां मोठी एकदम मस्त गेली. जिथे महादेव सोबत असतो तिथं ट्रिप एकदम चांगलीच असते. वा वा वा. जय महाकाल गाईज. खूप छान वाटलं. इथून पुढे आता आपले कॉलेजचे ब्लॉग कंटिन्यू चालतील. थँक्यू.